आपले उमेदवार आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो, आज आपल्या पालघर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मी आपल्यामध्ये आलो आहे आणि या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्यामध्ये आलो असताना मी कोणावर टीका टिप्पणी करण्याकरता आलेलो नाही, मी कोणाला उत्तर देण्याकरता आलेलो नाही, मी कोणाचे उणेदुणे काढण्याकरता आलेलो नाही, तर मी या ठिकाणी आलेलो आहे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचा विकासाचा संदेश घेऊन विकासाची वाटचाल करण्याकरता मी या पालघरमध्ये आलो आहे। आपल्याला माहिती आहे, पालघर जिल्हा तयार झाल्यानंतर या जिल्ह्याची अवस्था काय होती। याला मुख्यालय नव्हतं, कुठलेही या ठिकाणी ऑफिसेस नव्हते। मुख्यमंत्री म्हणून मी निर्णय घेतला, आपण जर यापूर्वी झालेल्या जिल्ह्यांची अवस्था बघितली, 20-20 वर्ष त्या जिल्ह्यांमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर तयार होऊ शकलं नाही, पण मी त्यावेळी निर्णय घेतला आणि सिडकोला सांगितलं की सिडकोने तात्काळ या ठिकाणी सर्व प्रकारचे जिल्हा मुख्यालयाच्या निमित्ताने जे कार्यालय आहेत ते कार्यालय तयार केले पाहिजेत। त्या संदर्भातलं त्याचं डिझाईन आपण तयार केलं आणि आज मला सांगताना आनंद वाटतो, आपल्या देशामध्ये सर्वात चांगली जिल्हा मुख्यालयाची कार्यालय जर कुठे असतील तर ती या पालघरमध्ये या ठिकाणी आहे। आपण सातत्याने ही सगळी कार्यालय या ठिकाणी तयार करून घेतली आणि या जिल्ह्याला आकार देण्याचा एक प्रयत्न आपण केला। आज खासदार साहेब सांगतात, ही गोष्ट खरी आहे, पालघर हा देशातला सर्वाधिक वेगाने विकसित होणारा जिल्हा आहे। आज आपण पालघरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारची कामं हातामध्ये घेतली आहेत। आपल्याला कल्पना आहे, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण रस्त्यांची कामं हातामध्ये घेतलेली आहेत, मेडिकल कॉलेजचं काम हातामध्ये घेतलं आहे, सिव्हिल हॉस्पिटलचं, महिला हॉस्पिटलचं काम हे आपण त्या ठिकाणी पूर्ण करतो। वेगवेगळ्या प्रकारची कामं घेतली असताना या जिल्ह्यामध्ये रोजगार निर्मितीच्या दृष्टीनं आपण वाढवणसारखं एक बंदर, या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी 1 लाख कोटी रुपये खर्च करून देशातलं सगळ्यात मोठं आणि जगातलं पहिल्या 10 मधलं बंदर याच पालघर जिल्ह्यामध्ये बनवण्याचा निर्णय घेतला आणि हे बंदर तयार करत असताना काही अटी आपण टाकल्या। पहिली अट आपण ही टाकली की बंदर तयार करत असताना आमचे मासेमारी करणारे जे मच्छीमार बांधव आहेत यांच्या रोजगारावर कुठलीही गदा येता कामा नये, किंबहुना त्यांना चांगलं फिशिंग हार्बर मिळालं पाहिजे, त्यांना नवीन प्रकारच्या बोटी मिळाल्या पाहिजेत, त्यांना डीप सी फिशिंग करता आलं पाहिजे, त्यांना पारंपरिक पद्धतीचंही त्या ठिकाणी फिशिंग करता आलं पाहिजे। अशा प्रकारच्या अटी टाकून आपण एकीकडे मासेमारी करणाऱ्या आमच्या बांधवांना त्या ठिकाणी प्रोटेक्शन दिलं आणि दुसरीकडे आपण हे सांगितलं की पालघरमध्ये या जिल्ह्यामध्ये जर बंदर होत आहे आणि या वाढवण बंदरामुळे 10 लाख रोजगाराची निर्मिती एकट्या या पालघर जिल्ह्यामध्ये होणार आहे। मी त्यांना अट टाकली की पालघर जिल्ह्यामध्ये रोजगाराची निर्मिती आणि देशभरातले लोक तुम्ही जर त्यामध्ये रोजगाराकरता आणाल तर आम्हाला चालणार नाही। पहिला क्रमांक हा भूमिपुत्रांनाच मिळाला पाहिजे। या पालघर जिल्ह्यातल्या आमच्या तरुण तरुणींना तुम्ही पहिले रोजगार द्या, मग महाराष्ट्रातल्या इतरत्र लोकांना किंवा कुठनं आलेल्या लोकांना तुम्ही रोजगार द्या। अशा पद्धतीनं आज आपण 56 कंपन्यांसोबत करार करून स्थानिक भूमिपुत्रांना प्रशिक्षण देणं सुरू केलं। पुढच्या काळामध्ये, पुढच्या 3 ते 4 वर्षामध्ये बंदराची निर्मिती होईल, त्यावेळी आपल्या प्रशिक्षित भूमिपुत्रांची फौज ही आपण तयार ठेवू आणि मोठ्या प्रमाणात आपल्याच तरुणांना तरुणींना
या ठिकाणी रोजगार मिळेल। आज आपण पाहू शकतो, आपण या पालघर जिल्ह्यामध्ये आता एक नवीन एअरपोर्ट देखील तयार करतो। या ठिकाणी देशातला पहिला ऑफशोर एअरपोर्ट हा याच पालघर जिल्ह्यामध्ये आपण तयार करतो आणि त्याचसोबत मुंबई कोस्टल रोडची कनेक्टिव्हिटी ही देखील आपण विरारपर्यंत तिथनं डहाणूपर्यंत ही नेण्याचं काम सुरू केलेलं आहे। त्यामुळे हा जिल्हा मुंबईशी देखील कनेक्ट करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून होत आहे। बंधू भगिनींनो, मी नेहमी सांगतो, आता तिसरी मुंबई तर आम्ही नवी मुंबईला तयार करणार आहोत, पण चौथी मुंबई ही या पालघर जिल्ह्यामध्ये तयार होणार आहे। इतकं पोटेन्शियल या पालघर जिल्ह्याचं आहे आणि हे करताना या जिल्ह्याचं जल जमीन जंगल हे जे नैसर्गिक वैविध्य आहे, त्या नैसर्गिक वैविध्याला कुठेही बाधा न पोचवता या पालघरचा विकास करणं, अशा पद्धतीनं विकासाचा आम्ही आराखडा तयार केला आहे। आणि म्हणून बंधू भगिनींनो, आमच्याकडे काम आहे, आमच्याकडे कार्यक्रम आहे, आमच्याकडे सांगायला गोष्टी आहेत आणि म्हणून कोणावर टीका कशाला करायची। आम्ही पॉझिटिव्ह वोट मागण्याकरता आलो आहे। एक नगरपालिका आम्हाला अशी तयार करायची आहे की जी जनसामान्यांच्या आशा आकांक्षा अपेक्षा पूर्ण करणारी असेल। आता तुम्ही विचार करा, आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी नेहमी सांगतात की आपल्या देशामध्ये शहरांकडे सर्वाधिक दुर्लक्ष आपण केलं। गावातले लोक शहरात येत होते, पण आपण शहरीकरणाला अभिशाप समजत होतो। शहरांमध्ये अन्न वस्त्र निवारा होता, शहरांमध्ये शिक्षण आरोग्य रोजगार होता। गावातनं लोक आले, शिक्षणाकरता आले, रोजगाराकरता आले, आरोग्य सेवेकरता आले, पण त्यांच्याकरता राहायला जागा नव्हत्या। अतिक्रमणं झाली, झोपडपट्ट्या तयार झाल्या, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, भुयारी गटाराची व्यवस्था नाही, नाल्यांमध्ये। तिसरी मुंबई नवी मुंबईला तयार करणार तर चौथी मुंबई पालघर जिल्ह्याची होणार, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे। या सगळ्यावर नजर आपली कायम असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।